भगवान श्रीकृष्णाचा अवतार। एकदा पृथ्वीवर अनेक अनावश्यक राजे आणि सेनापतींमुळे मोठा भार निर्माण झाला होता। हे राजे प्रत्यक्षात दैत्य होते, पण स्वतःला राजघराण्याचे लोक म्हणून मिरवत होते। त्या काळी संपूर्ण पृथ्वी व्याकुळ झाली आणि पृथ्वीची अधिष्ठात्री देवी भूदेवी भूमी आपल्या संकटाची कहाणी सांगण्यासाठी ब्रह्मदेवांकडे गेली। भूमीने गायीचे रूप धारण केले आणि डोळ्यात अश्रू घेऊन ब्रह्मदेवांसमोर प्रकट झाली। ती व्याकुळ होती आणि फक्त करुणा जागवण्यासाठी रडत होती। तिने पृथ्वीवरील संकटमय स्थिती ब्रह्मदेवांना सांगितली। हे ऐकून ब्रह्मदेव खूप दुःखी झाले आणि लगेच क्षीरोदसागराकडे, दुधाच्या समुद्राकडे निघाले, जिथे भगवान विष्णू निवास करतात। ब्रह्मदेवांसोबत सर्व देवता, ज्यांचे नेतृत्व भगवान शंकर करत होते, तसेच भूमी देवीही गेली। दुधाच्या समुद्राच्या किनाऱ्यावर पोहोचल्यावर ब्रह्मदेवांनी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना केली। ह्याच भगवान विष्णूंनी पूर्वी पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी वराह अवतार घेतला होता। वैदिक मंत्रांमध्ये पुरुष सूक्त नावाची एक विशेष प्रार्थना आहे। साधारणपणे देवता भगवान विष्णूंना, सर्वोच्च परमेश्वराला नमस्कार करून ही प्रार्थना करतात। या ग्रंथात असे सांगितले आहे की प्रत्येक ग्रहाचा अधिपती ब्रह्मदेवासारखा आपल्या ग्रहावर संकट आल्यास विष्णूची शरण घेतो। ब्रह्मदेवांना भगवान विष्णूंना थेट पाहता येत नाही, म्हणून ते दुधाच्या समुद्राच्या काठावर उभे राहून त्यांची प्रार्थना करतात। या ब्रह्मांडात श्वेतद्वीप नावाचा एक ग्रह आहे आणि त्या ग्रहावर दुधाचा सागर आहे। विविध वैदिक ग्रंथांमधून असे समजते की जसे पृथ्वीवर मिठाच्या पाण्याचा समुद्र आहे, तसेच इतर ग्रहांवर विविध प्रकारचे समुद्र आहेत, कुठे दुधाचा, कुठे तेलाचा, कुठे इतर पदार्थांचा।